उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते या सभेला संबोधित करतील। ही दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे सध्या सभास्थळी पोहोचलेले आहेत। आज त्यांनी बारसूचा दौरा केलेला आहे आणि लोकांचा विरोध असेल तर बारसूला माझा देखील विरोध आहे, रिफायनरीला माझा देखील विरोध आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। महाडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होतीये आणि या सभेची आपण बघतोय जे तयारी शिवसैनिकांनी केली होती। मोठ्या प्रमाणात गर्दी देखील उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी म्हणून या मैदानावर झालेली आहे। आदरणीय उद्धवजी साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा, भारत मातेचं पूजन करावं आणि संविधानाची प्रत आहे त्याचं देखील पूजन करावं। सुषमाताई अंधेरे, छत्रपती शिवाजी महाराज की जय। 25 वर्ष झाली हो, पण अजूनही तोच लढा सुरू आहे। 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे। या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आधी। मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती। होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है। नम्मा होम्योपैथी आरोग्य संजीवनी। उद्धव ठाकरेंच्या हस्ते यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि आता उद्धव ठाकरे या सभेमध्ये नेमकं काय बोलतात, बारसू संदर्भात त्यांची भूमिका काय मांडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे आज बारसूच्या दौऱ्यावर आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या। नारायण राणेंनी देखील शिलक्या शब्दात त्यांच्यावर टीका केली होती, परंतु आज उद्धव ठाकरेंनी बारसूच्या या रिफायनरी भागामध्ये, प्रस्तावित रिफायनरीच्या भागामध्ये दौरा केला। ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि यानंतर कातळ शिल्पांची पाहणी देखील उद्धव ठाकरेंच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आणि आता ही महाडमध्ये सभा उद्धव ठाकरेंची होतीये। या सभेत उद्धव ठाकरे कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात हे पाहावं लागेल। काय नेमकी उद्धव ठाकरे गटाची भूमिका असेल हे देखील थोड्याच वेळात उद्धव ठाकरे जाहीर करतील। सह्याद्रीची उंची म्हणजे